नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांचं मी सर्वप्रथम इथे स्वागत करतो आणि आजच्या या अ, शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन या विषयावरती मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी भारतीय शेतकरी ग्रुप आणि तेजस नरोटे यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. अ, कार्यक्रमाला खरं तर सुरुवात व्हायला थोडंसं टेक्निकल डिफिकल्टीज आल्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो इथे. तर आज शेतकरी बंधूंनो आपण शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर नक्कीच आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा विषय नवीन असणार आहे, मत्स्य व्यवसाय. पण हा अतिशय महत्त्वपूर्ण असा क्षेत्र आहे. जागतिक स्तरावरती या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण म्हणजे अ, या व्यवसायाद्वारे आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये अतिशय बहुमोल भूमिका या मत्स्य व्यवसायाने पार पाडलेली आहे. अ, म कारण जर आपण पाहिलं तर जगामध्ये भारताचा हा दुसरा क्रमांक आहे मत्स्य उत्पादनामध्ये आणि याचं वैशिष्ट्य असं आहे, की आपल्याकडे अ, अ, नैसर्गिक साधन संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जसं आपण पाहतो, की सागरी किनारा हा विस्तीर्ण स्वरूपाचा आपल्याला लाभलेला आहे. गोड्या पाण्याचं जलक्षेत्र अगदी महाराष्ट्राचं जर आपण बघायचं म्हणलं तर 3,00,000 हेक्टर एवढं आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि असा सर्व ज्यावेळेस नैसर्गिक स्रोत साधन संपत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तंत्रज्ञान सुद्धा विकसित झाल्यामुळे मत्स्योत्पादनात अगदी लक्षणीय वाढ झालेली आहे. तर अशा या महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये आपण या क्षेत्राचं अजून वैशिष्ट्य जर आपण बघायचं झालं, तर या मत्स्य व्यवसायाद्वारे मासे हा प्रथिनयुक्त आहार म्हणून अगदी महत्त्वपूर्ण आहे आणि हा प्रथिनयुक्त आहार आहेच आहे. पण त्यासोबतही सहज उपलब्ध होणारा आहे आणि मानवी आहारामध्ये याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सहज पचणारा हा अन्न घटक आहे. आणि या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे मासेचं अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि या आहारातील महत्त्वपूर्ण घटकामुळे सुद्धा आज बाजारपेठेमध्ये खूप मागणी या माशांसाठी आहे. आपण जसं म्हणालो, की मत्स्य व्यवसायाद्वारे अन्न निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायाद्वारे रोजगार निर्मिती ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. देशाला जर आपण पाहिलं तर ज्या आपल्याकडे ॲक्वाकल्चरच्या माध्यमातून अगदी म्हणलं ज्या बाहेर देशांमध्ये परदेशांमध्ये आपल्याकडे जी निर्यात होते, त्याद्वारे सुद्धा 40 करोडचं एवढं परकीय चलन आपल्याकडे आपल्या देशाला प्राप्त झालेलं आहे. तेव्हा जर असं आपण पाहिलं तर आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये सुद्धा ह्या आपल्या मत्स्य व्यवसायाने अतिशय महत्त्वाची भूमिका इथे बजावलेली आहे. नक्की आता आपल्याला आपण विषयाकडे जर आपलं बघायचं म्हटलं तर मत्स्य संवर्धन याबद्दल आपण थोडीशी आधी माहिती घेऊया. नेमकं मत्स्य संवर्धन म्हणजे काय? तर ठराविक जलक्षेत्राच्या आकारमानात जलक्षेत्रामधून जास्तीत जास्त माशांचं उत्पादन आपण काढतो. या सर्व प्रक्रियेला आपण म्हणजे सुरुवातीला आपण या जलक्षेत्रामध्ये मत्स्यबीज आपण सोडतो आणि ठराविक कालावधीमध्ये त्याला बाजार विक्री योग्य करून आपण त्याची विक्री करतो. या पूर्ण प्रक्रियेला आपण मत्स्य संवर्धन असं म्हणतो. तर अनेक विविध प्रकारच्या मत्स्य संवर्धनाच्या पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्याचपैकी शेततळ्यातील मत्स्य संवर्धन यावरती आपण इथे बोलणार आहोत. आपण पाहतोय की अ, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेततळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. या शेततळ्यांचा खरं तर पाहिलं तर आपण अ, शेती आणि फलोत्पादनाकरिता सिंचनाची सोय म्हणून प्लास्टिकचे अस्तारीकरणाची शेततळी बनवली जात आहेत. अशा शेततळ्यांचा वापर मत्स्य संवर्धनासाठी केल्यास शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते. त्याचबरोबर माशांच्या जी विष्ठा जी निर्माण होते या शेततळ्यामध्ये, त्यामधनं जे नत्र, फॉस्फेट आणि पोटॅश सारखी जी ते पाण्यामध्ये उपलब्ध होतात, वाढ होते आणि त्यातून शेतीच्या हे जे पाणी जे खतयुक्त म्हणून तयार होतं आणि या पाण्याचा वापर आपण
शेतीसाठी जर केला तर नक्कीच शेतीच्या उत्पादनामध्ये नक्कीच भरीव वाढ बघता येते. म्हणजेच काय, तर दोन्ही पद्धतीने आपल्याला फायदेशीर ठरणारा हा मत्स्यसंवर्धनाचा अ, विषय आहे म्हणजे व्यवसाय आहे. कारण शेततळ्याचा हा पाणी आपण बघतो ना, मी जसं म्हणालो, की शेततळ्याचा उद्देश असा राहिलेला आहे, की पाण्याची साठवणूक करणे. पण एवढंच मर्यादित न राहता जर आपण त्यामध्ये संवर्धन केलं, तर आपल्याला एक ॲडिशनल इन्कम सोर्स आपल्याला या शेततळ्यामधनं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा पण एक आर्थिक उत्पन्नाचा आपल्याला भाग आहेच आहे. त्याशिवाय आपण सर्व शेतकरी बांधव ज्या शेतीची आपले महत्त्वाचा जो भाग आहे, या शेतीला आपण खतयुक्त पाणी देतोय. म्हणजे दुहेरी फायदा या आपल्या शेततळ्यातील मत्स्यसंवर्धनाद्वारे होत असतो. तर महाराष्ट्र शासनाच्या विभागामध्ये कृषी विभागाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत असेल, विविध आकाराच्या शेततळ्यांचे निर्मिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आज ही शेततळे आपल्यासाठी नक्कीच आर्थिक उत्पन्न करणारी अशी एक साधन म्हणून आपल्या समोर उपलब्ध होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझं इथे माझी एक विनंती अशी आहे, माझी सांगण्याची इच्छा अशी आहे, की आपण या शेततळ्याला नुसतं पाण्याची साठवणूक न करता, जर आपण संवर्धनासाठी जर आपण याचा वापर केला, तर आपल्याला नक्कीच आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ करता येणार आहे. आता शेततळ्याचं जर आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपल्याला अनेक आकाराचे शेततळे आपल्याकडे उपलब्ध तयार होतात. ज्यामध्ये 60 मीटर बाय 60 मीटर बाय 3 मीटरचं शेततळ असेल किंवा 45 बाय 45 मीटरचं पण शेततळ आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे आपण निकष आपण जर केले पूर्ण तर आपल्याला मिळतं हे. त्याचप्रमाणे जर सर्वसाधारण जर पाहिलं तर बऱ्याचशा शेततळ्यांमध्ये 30 मीटर बाय 30 मीटर हे एक प्रामुख्याने या आकाराचे शेततळे आपल्याकडे पाहायला मिळतात. तर असे विविध आकारांचे शेततळे आपण मत्स्यसंवर्धनासाठी वापरू शकतो. मला इथे एक नक्कीच सांगू इच्छितो, की आपण शेततळ्याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस शेततळे हे आयताकृती आकाराचं जर आपण बनवलं तर नक्कीच आपल्याला मत्स्यसंवर्धनासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण आपले मत्स्यसंवर्धन पद्धती ज्या आहेत, आम्ही जे फिश पॉन्डमध्ये करत असतो त्याचा सर्वसाधारण आकार आकार जर पाहिला तर आयताकृती असतो. त्याचा उपयोग असा होतो, की ह्या आयताकृतीमध्ये माशांची वाढ चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. कारण माशांचं जे पोहण्याची पद्धती जी आहे, ती जसं निसर्गामध्ये नदीमध्ये जे वाहण्याचा त्यांचा जो प्रकार असतो, त्याच पद्धतीने ते इथे पण वाढू शकतात. आणि मत्स्यसंवर्धनामध्ये वेगवेगळे जे व्यवस्थापनाचे कार्य असतात, जसं की जाळं फिरवणं वगैरे, त्यासाठी सुद्धा आपल्याला हा आयताकृती आकाराचं शेततळ नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळं आयताकृती शेततळे आपण केल्यास नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. या शेततळ्यामध्ये विविध प्रकारच्या माशांचं आपण संवर्धन करू शकतो. तर सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर नेमकं कुठले मासे आपण संवर्धन करायचं हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर नवीन जे शेतकरी बांधव आहेत, ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी हा एक समोर उभा राहणार आहे. तर सर्वप्रथम यासाठी मी असं म्हणेल, की आपण ज्या ठिकाणी आपलं शेततळं आहे किंवा आपला तलाव आहे, त्या अ, कार्यक्षेत्रामध्ये अ, कोणत्या माशांसाठी जास्त डिमांड आहे, कुठल्या माशांसाठी जास्त मागणी आहे, हे आपण सर्वप्रथम त्याचा सर्व्हे केला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ज्या पद्धतीचे मागणी असेल त्या पद्धतीच्या माशांचं संवर्धन आपण इथे केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर किंवा भारतामध्ये जर पाहिलं तर भारतीय प्रमुख कार्प म्हणजेच कटला, रोहू, मृगड यांची सर्वत्र मागणी असते आणि अतिशय उपयुक्त प्रजाती आहेत माशांच्या, की सहजरित्या या तलावामध्ये यांची वाढ होत असते आणि त्यांची वाढ ही जलद गतीने होत असल्यामुळे आणि बाजारपेठेमध्ये त्यांना चांगली मागणी असल्यामुळे, त्याचप्रमाणे त्यांची चविष्ट असल्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर भारतीय प्रमुख कार्प हे अतिशय उपयुक्त अशा प्रजाती आपल्याला मत्स्य संवर्धनासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. आणि आपण नक्कीच या प्रजातींचा विचार आपण या संवर्धनामध्ये केला पाहिजे.
जर आपण इथे पाहिलं तर या भारतीय प्रमुख कार्प मध्ये पहिलं जर पाहिलं तर कटला, रोहू आणि मृगळ ह्या माशांचा आपण प्रामुख्याने इथे अंतर्भाव होतो. कटला जर आपण हा पाहिला तर हा अर्थात मी हे पण इथे सांगतो, की हे 3 माशांचं ज्यावेळेस आपण संवर्धन करतो, तर अतिशय म्हणजे उत्कृष्ट नमुना आपल्याला याच्यासाठी पाहायला मिळेल, की कटला हा मासा आपल्याला पृष्ठभागावर राहणारा मासा आहे. म्हणजे हा ह्याचं जे राहण्याचं जे ठिकाण आहे, तर तलावाच्या पृष्ठभागावरती राहत असतो. हा मासा जो जलद गतीने वाढणारा आहे. या माशाचे तोंड मोठे असून वरच्या बाजूला वळलेले असते. म्हणून हा प्राण्याच्या पृष्ठभागाला आढळतो. हा मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खात असतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर प्राणी प्लवंग हे त्याचं महत्त्वाचं अन्न घटक आहे. आणि या माशाची वाढ अतिशय खूप झपाट्याने होत असते. हा मासा पृष्ठभागातील व काही प्रमाणात मधल्या भागातील सुद्धा प्राणी प्लवंग खात असतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे या माशाचे डोके जे आहे रुंद आहे आणि मोठे असते. मधलं शरीर रुंद व फुगीर असतो. पहिल्या वर्षी या कटला माशाचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत हा वाढू शकतो. या माशाची वाढ जर आपण पाहिली तर लेंथमध्ये म्हणजे 125 सेंटीमीटर पर्यंत हा वाढू शकतो. आणि ज्यावेळेस कटला ज्यावेळेस आपण म्हणतोय माशाबद्दल आपण बोलतो त्यावेळेस महत्त्वाचं म्हणजे या माशाला अतिशय चांगली डिमांड बाजारपेठेमध्ये आहे. त्यामुळे कटला हा सर्वप्रथम म्हणजे प्रेफरन्स जर या बघितला तर या माशाला सर्व ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा मासा जर आपण इथे बघतोय, इथे रोहू मासा आपल्याला पाहायला मिळतो उजवीकडे. तर हा मासा या माशाची वाढ सुद्धा कटल्यासारखीच झपाट्याने होत असते. मत्स्यशेतीमध्ये किफायतशीर ठरणारा मासा म्हणून रोहूला सुद्धा आपण ओळखलं जातं. रोहू हा मासा पाण्यातील मधल्या थरात वाढत असतो. म्हणजे ज्याला आम्ही कॉलम फीडर म्हणतो. कारण मधल्या थरामध्ये हा राहत असतो. हा मासा पाण्यातील मधल्या थरातील अ, अन्न खात असतो. हा मासा तळाजवळील अन्न त्याच्या अरुंद व किंचित खाली वळलेल्या तोंडाने खाऊ शकत असतो. या माशाचे जर आपण खाद्य जर पाहिलं कारण हे मासे ज्यावेळेस आपण बघतो ना त्यांच्या खाद्य पद्धती सुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत. त्याप्रमाणे आपल्याला त्यांचं खाद्य आपल्याला उपलब्ध आहे की नाही हा एक महत्त्वाचा विषय मत्स्य संवर्धनामध्ये असतो. तेव्हा रोहू या माशाच्या खाद्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर वनस्पती प्लवंग किंवा काही चिखलामधील सेंद्रिय अन्नकण व पानवनस्पती हे त्याचं महत्त्वाचं खाद्य एक आहे. रोहूच्या नंतर आपण तिसरा मासा जो बघत आहोत इथे हा मृगळ आहे. हा मासा जो आहे, या मासा हा खालच्या म्हणजे तलावाच्या खालच्या थराला राहत असतो. म्हणून याला आपण बॉटम फीडर असं म्हणतो. याही माशाची वाढ जर आपण पाहिली तर अतिशय चांगली आहे. आणि या माशाला सुद्धा स्थानिक बाजारपेठेमध्ये खूप चांगली मागणी आहे. परंतु कटला व रोहूच्या तुलनेत मृगळ हा मासा पाण्याच्या तळावरील आणि चिखलातील सेंद्रिय अन्नपदार्थ, पानवनस्पती, तुकडे, शेवाळ, प्राणी प्लवंग खात असतो. आणि मृगळ हा मासा पहिल्या वर्षी साधारण 600 ते 800 ग्राम पर्यंत याची वाढ होत असते. तर हे जे आपण 3 मासे जे बघितले ते भारतीय प्रमुख कार्प आहेत. याशिवाय जर आपण इतर कुठले मासे आपण संवर्धन करू शकतो. त्यामध्ये आपल्याला एक आम्ही एक्झोटिक कार्प्स म्हणतो, जे की परदेशी मासे आहेत, जे बाहेरच्या देशातून इथे आलेले आहेत आणि पण त्यांचाही उपयोग आपण या मत्स्य संवर्धनामध्ये आपण करू शकतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे सिल्व्हर कार्प म्हणून हा मासा आपल्याला समोर दिसतोय. याला आपण मराठीमध्ये चंदेरा मासा म्हणतो. कारण याची शरीराचा जो कलर आहे हा सिल्वरी कलर दिसत असल्यामुळे याचं नाव आपण चंदेरा असं ठेवलेलं आहे. ह्या माशाची सुद्धा वाढ चांगली होत असते आणि हा मासा सुद्धा वरच्या थराला राहत असतो आणि प्रामुख्याने याचं अन्न जे आहे, खाद्य जे आहे ते वनस्पती प्लवंग आहे आणि या माशाला सुद्धा मागणी त्या अनेक ठिकाणी पाहण्यात येत असतं. त्याचप्रमाणे दुसरा जर मासा आपण इकडे पाहिला तर हा ग्रास कार्प म्हणून ज्याला आपण मराठीमध्ये गवत्या असेही म्हणतो. हा मासा या माशाचा कलर थोडासा हिरवट रंग असला आहे आणि याचं प्रामुख्याने खाद्य हे जे प्रमुख खाद्य म्हणजे पानवनस्पती आणि गवत आहे. तो या खाद्यांवरती आपली उपजीविका हा मासा करत असतो.
त्याचप्रमाणे या माशाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, की ज्या तलावांमध्ये वनस्पतीचं प्रमाण जर का जास्त झालं असेल, काही ठराविक वनस्पती आहेत, तर त्या वनस्पतीचं कंट्रोल करण्यासाठी म्हणजे त्यावरती नियंत्रण कारण तलावामध्ये जास्त वनस्पती होणं सुद्धा हितकारक नाहीये. बाधा आणणारं आहे. त्यामुळं त्याचं निर्मूलन किंवा नियंत्रण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हा गवत्या मासा आपल्याला अतिशय उपयुक्त आपल्याला ठरत असतो. आणि तिसरा जो मासा आहे यामधला हा सायप्रिनस मासा आहे. तर या माशाचा हा जो मासा आहे अतिशय जलद गतीने वाढणारा मासा आहे. आणि जर आपण याचं जर पाहिलं तर वाढ या दृष्टीने कशामुळे आहे याची जलद गतीने वाढ का आहे? तर अतिशय खादाड असल्यासारखा हा मासा आहे. म्हणजे याला जास्त प्रमाणात खाद्य उपलब्ध आवश्यक असतं. पण याचा अजून एक अतिशय उपयोग चांगला आहे, फायदा असा आहे या माशाचा, की हा मासा अगदी म्हणजे बॉटमला राहणारा असल्यामुळे, तळाशी राहणारा असल्यामुळे, तळामध्ये जे कुजलेली जी वनस्पती असेल किंवा चिखल आहे, त्यामध्ये असलेले कुजलेले जे घटक असतील, अन्न घटक, त्यावरती हा मासा आपली उपजीविका करत असतो. त्यामुळे अशा बऱ्याच प्रमाणात कुजलेली घटक हे तलावाच्या तळाशी उपलब्ध होत असतात. आणि त्यामुळे उपलब्ध खाद्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या माशाची वाढ अतिशय मोठ्या प्रमाणात जलद गतीने होत असते. आणि हा मासा अ, अ, अतिशय म्हणजे काटक पद्धतीचा सुद्धा असल्यामुळे हा अतिशय उपयुक्त आहे. आणि एकूण आपण ज्यावेळेस मत्स्य संवर्धनाचे ज्यावेळेस आपण विषयी बोलतो, त्यावेळेस प्रत्येक माशाचं किती म्हणजे वैशिष्ट्य याच्यासाठी आपण बघतो, की याची वाढ किती आहे. त्यामुळे सायप्रिनस हा मासा सुद्धा अतिशय चांगली वाढ असल्यामुळे महत्वाचा मासा आपण इथे याला आपण म्हणू शकतो. तर हे झालं आपले भारतीय प्रमुख कार्प बद्दलची मासे माहिती. आता आपण ह्या माशांचं आपण संवर्धन कसं करायचं याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. मत्स्य संवर्धनाच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने 2 मध्ये विभागणी होते. एक आहे की मत्स्यबीज संवर्धन, ज्यामध्ये अगदी छोट्या पिल्लांपासनं ते बीज म्हणजे पर्यंत वाढ केली जाते. अशा छोट्या-छोट्या तलावांमध्ये मत्स्यबीज निर्मिती केली जाते. आणि दुसरा टप्पा जो आहे मत्स्य संवर्धनाचा, हे जी बीज निर्मिती झालेली आहे म्हणजे आपण बोटुकलीपर्यंतची जी वाढ झालेली आहे, त्या माशांना आपण मोठ्या तलावांमध्ये संचयन करतो. आणि अशा बोटुकलींची वाढ आपण बाजार विक्री योग्य म्हणजेच जवळपास 1 किलोपर्यंतच्या आकाराच्या वजनाचे आपण मासे तयार करत असतो. तर ह्या त्याला आपण संवर्धन असं म्हणतो. ग्रो आउट प्रोडक्शन ज्याला आम्ही असं म्हणतो. तर अशा 2 विभागामध्ये आपण मत्स्य संवर्धन पाहतो. तर आज आपण ग्रो आउट म्हणजे बाजार विक्री योग्य मासे कारण शेततळ्यामध्ये आपल्याला बाजार विक्री मासे करता येणार आहेत. त्यामुळे आपण आज या विषयावरती आपण थोडंसं बघूया. तर जसं आपण शेतीमध्ये जसं आपण बघतो, की शेती सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करण्याची गरज असते. जशी मशागत आपण करत असतो, नांगरणी, खुरपणी करत असतो. तशाच पद्धतीचं आपल्याला मत्स्य संवर्धनामध्ये सुद्धा संवर्धनाची पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. कारण मत्स्य संवर्धनाचं यश हे जसं इतर पुढील व्यवस्थापनासोबतच पूर्वतयारी आपण कशी केलेली आहे त्यावरती सुद्धा अवलंबून आहे. या पूर्वतयारीमध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर आपल्याला सुरुवात कशी करायची तर ज्यावेळेस आपला तलाव आता इथे एक मी इथे उल्लेख करतो की शेततळे हे 2 प्रकारचे सुद्धा आपल्याला पाहण्यात येतात. एक तर प्लास्टिक अस्तरीकरण केलेले शेततळे असतील किंवा विदाऊट प्लास्टिकचे जे म्हणतो, की ज्यामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण नाहीये. अशा 2 पद्धतीचे शेततळे आपल्याला पाहण्यात येतात. तर जिथे प्लास्टिक अस्तरीकरण नाहीये केलेलं, तिथे पूर्ण मातीचाच पूर्ण तळ आहे, बाजू आणि तळ आहे शेततळ्याची. अशा ठिकाणी आपल्याला पूर्वतयारी आपल्याला जरा योग्य पद्धतीने करावी लागेल. तर या पूर्वतयारीमध्ये प्रामुख्याने आपल्याला जमिनीमध्ये नांगरणी थोडंसं करून घ्यावं लागेल जेणेकरून मातीचा थर आपल्याला थोडासा हे करावा लागेल जेणेकरून ज्या मातीमध्ये जे बॅक्टेरियाज असतील जंतू असतील त्याचा नायनाट आपल्याला करावा लागेल. सूर्यप्रकाश ज्यावेळेस त्याच्या पायथ्याशी येतो जमिनीमध्ये मातीमध्ये येतो त्यावेळेस काही जंतूंचा तिथे त्यावेळेस नायनाट होतो आणि थोडीशी माती सुपीक होण्यास मदत होत असते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला नांगरणी करून घ्यावी लागेल.
नांगरणी झाल्यानंतर आपल्याला चुन्याचा इथे वापर करावा लागेल. जसं आपण शेतीमध्ये चुना वापरतो तसंच आपल्याला इथे चुना सुद्धा वापरावा लागणार आहे. चुन्याचं प्रमाण आपल्याला आपली माती कशा प्रकारची आहे त्यावरती अवलंबून आपल्याला सर्वसाधारणपणे आपण 250 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे आपण चुन्याचा वापर इथे करणार आहोत. त्यानंतर जर त्या तलावामध्ये आपल्याला काही वनस्पती किंवा काही झाड-झुडूप जर आपल्याला पाहिलं असेल, आढळल्यास आपण त्याचं सुद्धा निर्मूलन इथे करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस ही छोटे-छोटे वनस्पती असतात आणि नंतरचा जो आपला संवर्धन कालावधी आहे, त्यावेळेस वनस्पती मोठे होतात आणि आपल्याला पुढे नंतर त्रासदायक होत असतात. त्यामुळे सुरुवातीलाच या वनस्पतींचं सुद्धा पान वनस्पती असतील, त्यांचं निर्मूलन करणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर अर्थात पान वनस्पती हे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण हँड पिकिंग सुद्धा मॅन्युअल पद्धतीने आपण करू शकतो. काही रासायनिक चा सुद्धा आपण इथे वापर करू शकतो. ज्याला आम्ही ॲक्वेटिक वीड्स इथे म्हणतो. कारण जलीय वनस्पती ज्या आहेत अतिशय म्हणजे प्रॉब्लेम करणाऱ्या असतात. या जलीय वनस्पती आपल्याला सुरुवातीलाच याचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. तर तिन्ही पद्धतीने आपण मेकॅनिकल पद्धतीने सुद्धा, यांत्रिक पद्धतीने सुद्धा आपण या पानवनस्पती आपण इथून निर्मूलन करणार आहोत. हे झाल्यानंतर आपण पाणी या तलावामध्ये आपण घ्यायचं आहे आणि पाणी जवळपास एक 1.5 ते 2 फूट सुरुवातीला आपण पाणी घ्यायचंय शेततळ्यामध्ये आणि 2 फूट झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये खत व्यवस्थापनाचा आपल्याला बघायचं आहे. तर खत आपण कशासाठी वापर करणार आहोत या शेततळ्यामध्ये किंवा संवर्धनामध्ये? तर आपण जसं पाहिलं की मासे हे नैसर्गिक खाद्य त्यांचं जे खाद्य जे प्रमुख आहे, नैसर्गिक आहे म्हणजे वनस्पती, पान वनस्पती असेल, प्लवंग, वनस्पती प्लवंग ज्याला म्हणतो किंवा आपण प्राणी प्लवंग आहेत. तर यांची वाढ पूर्ण संवर्धन कालावधीमध्ये सतत कॉन्स्टंटली होण्यासाठी आपल्याला या खतांचा आपल्याला वापर करणं अतिशय गरजेचं आहे. तर यासाठी आपण प्रामुख्याने शेणखत आपण इथे घेणार आहोत आणि शेणखतासोबत आपल्याकडे पोल्ट्रीचं सुद्धा जरी खत असेल तरी आपण ते वापरू शकतो. कुठलाही ऑर्गॅनिक सेंद्रिय खत आपल्याकडे जे उपलब्ध आहेत आपण ते वापरू शकतो इथे. तर शेणखत आपण आणि त्यासोबत काही रासायनिक खतांचा सुद्धा आपण वापर करू शकतो इथे. थोडं प्रमाण कमी केल्यास नक्कीच चांगलं राहील आपल्यासाठी. तर यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया याचा आपण इथे अंतर्भाव करतो. तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला एक महत्त्वाचं असं आहे की आपण किती प्रमाणात खत टाकायचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे खत टाकत असताना आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे की आम्ही जनरली आपण हेक्टरी ज्यावेळेस 1 हेक्टरच्या हिशोबाने आपण ते प्रमाणात टाकत असतो. जसं आता शेणखत आहे, तर 1 हेक्टरच्या जलक्षेत्रामध्ये, तलावामध्ये आपण 10,000 किलो म्हणजे 10 टन आपण एवढं शेणखत आपण वापरायचं आहे. तर ज्यावेळेस आपलं शेततळं ज्या आकाराचा आहे, म्हणजे समजा आपण 10 गुंठ्याचे 30 बाय 30 सर्वसाधारण 9 ते 10 गुंठ्याच्या आकाराचा शेततळ आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा शेततळ्यामध्ये आपण त्या प्रोपोर्शनमध्ये आपण ते शेणखत आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे हेक्टरी ज्यावेळेस आपण 10 टन टाकतोय त्यावेळेस आपल्याला 30 बाय 30च्या क्षेत्रामध्ये 1/10 पार्ट आपल्याला त्याचा करावा लागेल. म्हणजेच 1 टन म्हणजे 1000 किलोच्या इतकं शेणखत आपल्याला या शेततळ्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर संपूर्ण कालावधीमध्ये संवर्धन कालावधी जो आपला आहे मत्स्य संवर्धनाचा हा 10 ते 12 महिने एवढा असल्यामुळे या सतत आपल्याला खताची मात्रा आपल्याला त्यामध्ये द्यायची आहे. तर हे जे खत देत आहोत आपण हे टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला खत द्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण आता आपण सर्वसाधारण 30 बाय 30 या आकाराच्या शेततळ्याबद्दल बोलूयात. या आकाराच्या शेततळ्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 200 किलो इतकं शेणखत आपण त्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबत आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया हे सुद्धा आपण रासायनिक खत आपण त्याच्यावर आपण टाकणार आहोत. साधारणपणे 300 किलो प्रति हेक्टरी सिंगल सुपर फॉस्फेट आपण वापरत असतो. त्यामुळे 30 बाय 30च्या शेततळ्यामध्ये आपण इथे 25 ते 30 किलो एवढं आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरणार आहोत. खत आपण टाकल्यानंतर काही 5 ते 6 दिवसाचा कालावधी आपल्याला जाऊ द्यायचा आहे, जेणेकरून ह्या खतांचं विघटन होऊन चांगलं प्लवंग निर्मिती त्या शेततळ्यामध्ये झाली पाहिजे
आणि त्यानंतर मग आपण अ, मत्स्यबीज संचयनाकडे आपण वळणार आहोत, जो की एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे मत्स्यसंवर्धनामधला. तर मत्स्यबीज संचयन करत असताना आपल्याला एक महत्त्वाचा विषय यामध्ये असा आहे, की अ, नेमकं मत्स्यबीज आपण किती प्रमाणात आपण संवर्धन केलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. असं पाहण्यात येतं, की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तलावांमध्ये मोठ्या आकाराचा तलाव असेल किंवा शेततळं असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे टँक्स असतील. पण शास्त्रीय पद्धतीने हा पूर्ण मत्स्य संवर्धन आपण केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट शास्त्रोक्त पद्धतीनेच आपल्याला इथे करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण एक तलाव ज्यावेळेस म्हणतो, त्या तलावाची एक क्षमता असते. त्या तलावामध्ये किती मासे त्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, की किती मासे त्यामध्ये राहू शकतात. किती माशांची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर त्याप्रमाणे आपल्याला त्या बीज जे आहे त्या प्रमाणातच आपल्याला टाकावं लागणार आहे. सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आम्ही एका हेक्टरच्या तलावामध्ये आम्ही 10,000 एवढं मत्स्यबीज आम्ही संचयन करत असतो. पण काही सधन पद्धतीमध्ये मॉडर्न ज्यावेळेस आपण फिश कल्चरचं बघतो त्यावेळेस आपण 12 ते 15,000 सुद्धा मत्स्यबीज म्हणजे फिंगरलिंग्स ज्याला आम्ही म्हणतो, बोटुकली सुद्धा मत्स्यबीज संचयन केलं जातं. आता आपण आपल्या शेततळ्यामध्ये ज्यावेळेस आपण 30x30 या आकाराचं जे आहे, तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 1,500 म्हणजे आपण या अंदाजामध्ये आपण या प्रमाणात आपण आपलं मत्स्यबीज बोटुकली हे आपले संचयन केलं पाहिजे. मत्स्यबीज संचयनाचा मध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण जे बीज संचयन करणार आहोत, त्याची ओळख आपल्याला असली पाहिजे, की नेमकं आपण कुठलं बीज संचयन करतो. ज्यावेळेस आपल्याला भारतीय प्रमुख कार्प या माशांचं आपल्याला संचयन करायचं असेल, त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे, की कटला याचं मत्स्यबीज याची ओळख आपल्याला झाली असली पाहिजे. अर्थात या गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणाद्वारे ज्यावेळेस आपण फील्डमध्ये काम करू, हॅचरीजला आपण भेट देऊ, तिथल्या तळ्यांमध्ये आपण ज्यावेळेस पाहणी करू, त्यावेळेस आपल्याला याची माहिती नक्की होणार आहे. पण आपल्याला ज्यावेळेस जसं आपण शेतीमध्ये बीजाची क्वालिटी आपण जशी बघत असतो, त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला मत्स्यबीजाची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टींचं आपल्याला बघायला महत्त्वाचं ठरणार आहे. मत्स्यबीज आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला अ, अ, त्याची एकतर हेल्थ कंडिशन कशी आहे हे पाहणं गरजेचं आहे. कारण जेवढा हेल्दी मत्स्यबीज असेल तेवढंच आपल्याला त्याची हेल्दी वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि जेवढी वाढ चांगल्या पद्धतीने होईल तेवढंच चांगलं उत्पादन आपल्याला अ, अ, मत्स्यसंवर्धनाच्या वेळेस आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हेल्दी सीड असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस बघतो की हे मत्स्यबीज आपल्याला सोडायचे तर आपण नेमकं कुठल्या प्रजाती आणि किती सोडायचे. तर हे आपल्यावरती अवलंबून आहे आणि मत्स्यबीज आपण कुठून आणणार आहोत, किती प्रमाणात तिथे उपलब्ध आहे, यावरती पण आपलं संचयन त्याच्यावरती अवलंबून ठरतं. जसं आता आपण जर 3 प्रकारचे जर बीज उपलब्ध असतील म्हणजे कटला, रोहू आणि मृगळ, तर यामध्ये आपल्याला साधारणपणे याचं प्रमाण आपण अ, 40% कटला ठेवू शकतो, 40% रोहू आणि 20% मृगळ ठेवू शकतो. हे यामध्ये आपण थोडासा बदल सुद्धा करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं, की कटल्याचं बीज आपल्याला थोडं कमी प्रमाणात उपलब्ध असेल. त्यावेळेस आपण 30% सुद्धा कटल्याचं आपण बीज ठेवू शकतो. त्यावेळेस रोहूचं बीज आपण वाढवू शकतो किंवा 20% जे मृगळ आपण म्हणतो त्याचं 30% आपण करू शकतो. त्यामुळे हा याच्यावर फारसा काही तेवढा महत्वाचं म्हणजे हे नाही होणार. आपण 30, 40, 30 याप्रमाणे ते आपण मत्स्यबीज संवर्धन करू शकतो. ज्यावेळेस आपण सायप्रिनस या 3 माशांसोबत जर सायप्रिनस आपण जर का संचयन करणार असो, त्यावेळेस मात्र आपल्याला एक खबरदारी घ्यावी लागेल, की कटला आणि रोहू सोबत आपल्याला ज्यावेळेस मृगळचा आपण स्टॉक करणार आहोत, संचयन करणार आहोत, त्यामध्ये हे दोन्ही पायथ्याशी राहणारे असल्यामुळे मृगळ आणि सायप्रिनस याचा आपल्याला 50% म्हणजे दोघांना आपण विभागून आपल्याला संचयन करावं लागेल. मग त्या केसमध्ये मग आपल्याला 10% मृगळचं मत्स्यबीज आणि 10% सायप्रिनसचं मत्स्यबीज आपल्याला संचयन करावं लागेल. अशा पद्धतीने आपण मत्स्यबीजांचं आपण इथे खात्री करून घेतली पाहिजे. त्यावेळेस आपण मत्स्यबीज घेतो, त्या ठिकाणावरनं किती संख्या आपण घेतोय. जर आपल्याला एका 30x30 च्या आकाराच्या क्षेत्रामध्ये आपल्याला मत्स्यबीज संचयन करायचंय, त्यावेळेस आपण जेवढं मत्स्यबीज सोडणार आहोत ते बरोबर आहे की नाही, हा एक महत्त्वाचा विषय आहे.
जो की आपल्याला पुढे जाऊन त्याचं नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे ही बाब. त्यामध्ये आपण ज्यावेळेस मत्स्यबीज आपण सोडतो त्याची नेमकी संख्या किती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण ती मोजूनच ती संख्या आपण ती त्यामध्ये सोडायची आहे. ज्यावेळेस मत्स्यबीज आपण संचयन करणार आहोत, त्यापूर्वी आपल्याला काही थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. थोडंसं कारण मत्स्यबीज आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं येत असतं. बऱ्याच वेळेस मत्स्यबीज इतर जिल्ह्यांमधून येत असतं. काही वेळेस मत्स्यबीज परराज्यातून म्हणजे आंध्र प्रदेश किंवा इतर राज्यातून सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होत असतं. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून ज्यावेळेस मत्स्यबीज येतं आणि तिथलं पाणी आणि आपल्या इथलं पाण्याच्या याच्यामध्ये तापमानामध्ये फरक असतो. अ, पाण्याच्या सामूमध्ये ज्याला आपण पीएच म्हणतो, यामध्ये फरक असतो. त्यामुळे आपल्याला ते पाणी आणि आपल्या शेततळ्याचं पाणी थोडंसं याचं अनुकूलन करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण ज्याला आम्ही ॲक्लिमटायझेशन म्हणतो. असं मत्स्यबीज आणल्यानंतर आपण काय करायचं सर्वप्रथम या पिशव्या ज्या आहेत साधारणपणे आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हे मत्स्यबीज उपलब्ध होतं. या पिशव्या आपण आणून शेततळ्याच्या म्हणजे ज्यावेळेस पाणी आपण पूर्ण भरून घेऊ अर्थातच मत्स्यबीज संचयन करण्यापूर्वी आपल्या शेततळ्यामध्ये पूर्ण पाणी आपल्याला भरून घेणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर आपल्या प्लवंगाची निर्मितीची खात्री झाल्यानंतर आपण मत्स्यबीज आपण तलावामध्ये सोडणार आहोत. आणि हे सोडत असताना ह्या पिशव्या आपल्याला 15 ते 20 मिनिट आपल्याला या पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगत ठेवावं लागणार आहे. शेततळ्यामध्ये तरंगत ठेवण्याचे शक्य नसेल तर आपण एक साधारण दुसऱ्या टँकमध्ये किंवा एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये सुद्धा एक 15-20 मिनिट आपण पाणी ठेवणं गरजेचं आहे त्या पाण्यामध्ये. जेणेकरून दोन्हीचं तापमान हे मॅच होईल. आणि त्यानंतर मग 15-20 मिनिटानंतर एक पिशवी आपण तलावामध्ये तलावातलं पाणी त्या पिशवीमध्ये घ्यायचं आहे. जेणेकरून दोन्ही पाणी अनुकूलन होईल आणि त्यानंतर मग हळूवारपणे आपल्याला त्या पिशव्यांमधनं पाण्यासोबत हे बीज आपल्याला शेततळ्यामध्ये सोडायचं आहे. मत्स्यबीज सोडताना एक काळजी घ्यायची की हळूवारपणे आपल्याला मत्स्यबीज सोडणं गरजेचं आहे. हँडलिंग फार महत्वाची आहे कारण आपण जर हँडलिंग जर का व्यवस्थित नाही केली, हाताळणी जर का व्यवस्थित नाही झाली तर मत्स्यबीजांना इजा होण्याची शक्यता आहे आणि सुरुवातीलाच जरी इजा झाली तर मग अनेक रोगराई पुढे उद्भवू शकतात. त्यामुळे ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर हे आपण बघितलं आपण मत्स्यबीज संचयनाबद्दलचं. या ठिकाणी आपण बघतोय अर्थात ही मत्स्यबीजांची सुरुवातीची अवस्था आहे. ज्याला आम्ही स्पॉन आणि स्पॉन ज्याला म्हणतो आम्ही ती अवस्था आहे. यामध्ये एक मध्यभागी थोडंसं मोठ्या आकाराचं पण आपल्याला बीज आपल्याला पाहायला मिळतो इथे, ज्याला आपण फ्राय स्टेज म्हणतोय. यानंतर म्हणजे ही अर्थात मी हा फोटो इथे याच्यासाठी दाखवतो की आपल्याला एक कल्पना असावी की सुरुवातीची अवस्था अंड्यातून ज्यावेळेस पिलं बाहेर येतात त्यावेळेस अशी असते आणि हे ज्यावेळेस पिलं आपण छोट्या-छोट्या संवर्धन तलावामध्ये संचयन करतो आणि 20 दिवस ते 1 महिना आपण वाढवल्यानंतर ती बोटुकली आपल्याला तयार होत असते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ही बोटुकली आपण या शेततळ्यांमध्ये आपण हे करत असतो, संचयन करत असतो. यामध्ये अजून एक जर आपण पाहिलं तर जे आपण सधन पद्धती म्हणतो किंवा मॉडर्न ॲक्वाकल्चरमध्ये स्टंटेड फिंगरलिंग्स नावाचं सुद्धा एक नवीन आपण वापर करू शकतो याच्यामध्ये. त्याच्यामागचं असं आहे की ही स्टंटेड फिंगरलिंग म्हणजेच यांची वाढ खुंटलेली असते. जवळपास यांना 1 वर्षाचं वाढ संवर्धन केलेलं असतं आणि 1 वर्षाचं मत्स्यबीज ज्यावेळेस आपण मोठ्या तलावामध्ये सोडतो, त्यावेळेस त्याची झपाट्याने वाढ पाहायला मिळते. म्हणजे अगदी लक्षणीय वाढ आपण इथे बघू शकतो. त्यामुळे या फिंगरलिंग्सचा सुद्धा मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण अवरोधित किंवा स्टंटेड फिंगरलिंग्सचा जर आपण वापर केला. पण स्टंटेड फिंगरलिंग्ससाठी मात्र जी वाहतूक आहे ह्याचं थोडंसं आपल्याला एक लिमिटेशन्स येत असतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोटुकलीचंच संचयन करणं सहज ठरतं. ज्यावेळेस मत्स्य संवर्धन आपण ज्यावेळेस बोलतो तर त्या काही टप्प्यांमध्ये व्यवस्थापन आपण बघतो आणि शेतीचं किंवा मत्स्य संवर्धनाचं यश जर बघायचं झालं तर आपण कुठल्या पद्धतीचं कशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करतो त्यावरतीच अवलंबून असतं. तर तसं आपण पाहिलं की यामध्ये खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन या 3 टायर मॅनेजमेंट जे आपण बघतो ते अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही
व्यवसायामध्ये जसं ॲनिमल हजबंडरी असेल, तिथे प्राण्यांच्या याच्यामध्ये तर वाढ कशावर अवलंबून असेल, तर आपण कुठल्या पद्धतीचं खाद्य आपण त्यांना देतो त्यावरती अवलंबून असतं. त्याचप्रमाणे मत्स्यशेतीमध्ये सुद्धा आपण खाद्य द्यायचंय आपल्याला, कृत्रिम खाद्य जे म्हणतोय. आता नक्कीच तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की नैसर्गिक खाद्य तर आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे. मग परत कृत्रिम खाद्याची काय आवश्यकता आहे? तर बऱ्याचदा काय होतं, की तळ्यांमध्ये अ, अ, नैसर्गिक खाद्य हे मोठ्या प्रमाणात म्हणा, मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतं. त्यामुळं कधी कमी आणि कधी जास्त अशा पद्धतीने त्याचं फ्लक्च्युएशन्स चालू असतं. पण ज्यावेळेस माशांना जर का नैसर्गिक खाद्य उपलब्ध नसेल, तर त्यावेळेस मात्र त्यांची वाढ खुंटू शकते, खुंटली जाते. त्यावेळेस आपल्याला कृत्रिम खाद्य देणं गरजेचं ठरतं. आणि तसेच कृत्रिम खाद्य दिल्यामुळे जसं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण म्हणजे माशांची वाढ इथे आपण करू शकतो. त्यामुळे दोन्ही खाद्यांचं आवश्यकता इथे पाहायला मिळते. तर कृत्रिम खाद्यामध्ये आपण जर पाहिलं तर माशांना कुठल्या प्रकारचे आपण द्यायचे खाद्य? तर प्रामुख्याने ह्या माशा हे सर्व मासे आपण जे पाहिलेले ते शाकाहारी पद्धतीचे मासे आहेत. यामध्ये आपण भाताचा कोंडा, शेंगदाणा पेंड याचा आपण प्रामुख्याने वापर करू शकतो. तर ह्याचं समप्रमाणात सुद्धा आपण अ, देऊ शकतो किंवा उपलब्धतेप्रमाणे बऱ्याच ठिकाणी भाताचा कोंडा उपलब्ध होत नाही. तर मग अशा ठिकाणी आपल्याला गव्हाचं पीठ म्हणजे भाताचा कोंडा जर का ज्याला आम्ही कुक्कुस म्हणतो, राईस ब्रॅन जर उपलब्ध जर झाला नाही, तर त्या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ सुद्धा आपण करू शकतो, वापर करू शकतो. तर या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ आणि शेंगदाणा पेंड अ, अर्थात शेंगदाणा पेंड आता ची किंमत वाढत चाललेली असल्यामुळे पूर्वी आम्ही 50-50 या समप्रमाणात आम्ही कुक्कुस आणि शेंगदाणा पेंड देत होतो. आता शेंगदाणा पेंड खूप महाग होत असल्यामुळे थोडंसं प्रमाण आपण कमी पण त्याचं करू शकतो. त्यानंतर या राईस ब्रॅन म्हणा किंवा जे ग्राउंडनट ऑइल केक यासोबत आपण आता सध्या आजकाल कंपनी फीड सुद्धा उपलब्ध होत आहेत. ज्याला फ्लोटिंग फीड म्हणतो. तर अशा सुद्धा पद्धतीचा खाद्याचा आपण इथे वापर करू शकतो. ह्या खाद्यामध्ये एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, की आपण जे खाद्य देतोय त्याची क्वालिटी कशी आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे हे खाद्य देत असताना चांगल्या प्रतीचं आहे की नाही, त्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती आहे, हे सुद्धा आपण टेस्ट अ, अधून-मधून केलं पाहिजे. आपण जे खाद्य देणार आहोत, त्यातलं प्रोटीन किती आहे? अर्थात 30% ते 35% आपल्याला ही आवश्यकता असते. प्रथिन असणं गरजेचं असतं. त्या प्रमाणात आपण ते चेक केलं पाहिजे. अ, खा खाद्य व्यवस्थापनामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी येते, की आपण इथे 2 घटक सुद्धा घेऊ शकतो किंवा 4 घटकांचा सुद्धा आपण इथे अंतर्भाव करू शकतो. म्हणजेच जसं की भाताचा कोंडा असेल त्याच्यासोबत आपण गव्हाचं पीठही घेऊ शकतो आणि शेंगदाणा पेंड असेल त्यासोबत आपण अ, सरकी पेंड किंवा फिश मील याचा सुद्धा आपण इथे वापर करू शकतो. म्हणजे वेगवेगळे इन्ग्रीडियंट्स आपण इथे जे उपलब्ध आहेत आपल्या त्या एरियामध्ये आपल्या शेतावरती बऱ्याचदा सोयाबीन सुद्धा उपलब्ध आहे. सोयाबीनचा भरडा आपण वापर करू शकतो. मक्याचा भरडा सुद्धा आपण इथे वापर करू शकतो. तर अशा पद्धतीचे आपण खाद्य हे देऊ शकतो. खाद्य व्यवस्थापनामध्ये अजून एक महत्त्वाचं मला इथे सांगण्याजोगं असं आहे, की खाद्य देत असताना आपण एक गोष्टीचं लक्षात ठेवलं पाहिजे, की दररोज म्हणजे नियमितपणे आपल्याला खाद्य आपल्याला माशांना दिलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात येतं, की बरेच जे शेतकरी बांधव आहेत, जे मत्स्यशेती करतात, तर कधीतरी ते खाद्य देतात, कधी देत नाहीत. असा अनियमितता पाहायला मिळते. पण त्याचा दुष्परिणाम असा होतो, की ज्यावेळेस खाद्य आपण रेग्युलरली नाही दिले, त्यावेळेस मग माशाची वाढीवर मात्र दुष्परिणाम होत असतो. त्यामुळं खाद्य व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं व्यवस्थापन या मत्स्य संवर्धनामध्ये आहे. खाद्य व्यवस्थापन देत असताना आपल्याला नेमकं कुठल्या-कुठल्या पद्धतीने द्यायचं. म्हणजे आजकाल नवीन पद्धती पण आलेल्या आहेत, की पिशवीमध्ये सुद्धा आपण खाद्य टाकून त्या आधारे सुद्धा आपण देत असतो. याचा फायदा असा आहे, की पिशव्यांना आपण खाली छिद्र करून त्यामध्ये खाद्य द्यायचंय आणि त्याचा फायदा असा होतो, की आवश्यक तेवढंच खाद्य हे माशांकडनं वापरलं जातं आणि त्याचा जो वेस्टेजचं प्रमाण कमी होत असतं आणि डायरेक्टली मासे
खाद्य पिशवीतून घेत असल्यामुळे इतर ठिकाणी ते खाद्य असे वेस्ट होत नाही किंवा तलावाच्या पायथ्याशी जाऊन राहत नाही आणि त्यामुळे त्याचा फायदा असा होतो की पोल्युशन आपल्या तलावामध्ये होणार नाही. असे दुहेरी फायदा या बॅग फीडिंग म्हणजे पिशव्यांच्या फीडिंगद्वारे आपल्याला होत असतो. प्रामुख्याने खाद्य कधी द्यायचं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. शक्यतो खाद्य माशांना आपण सकाळच्या वेळेसच आपण दिलं पाहिजे. म्हणजे सकाळी 8 वाजता 8 ते 9 या कालावधीमध्ये आपण दिलं पाहिजे. खाद्य 2 वेळामध्ये सुद्धा आपण विभागून देऊ शकतो. जसं की सकाळी समजा आपल्याला 10 किलो खाद्य द्यायचंय दिवसभरामध्ये, तर 5 किलो सकाळी आणि 5 किलो संध्याकाळी आपण देऊ शकतो. अतिशय चांगली पद्धत आहे. जर आपण 2 वेळेस जर दिलं तर. पण जर शक्य नसलं, प्रॅक्टिकली जर अवघड होत असेल, तर आपण एक वेळेस तरी मात्र सकाळी आपण दिले पाहिजे. आणि ही वेळ जी आहे सकाळची 8 वाजता आपण ठरवलंय 8 ते 9 मध्ये, ही शक्यतो ही वेळ चुकता कामा नये. कारण माशांना एक सवय झालेली आहे, की यावेळेस माझं खाद्य पुरवलं जातं आणि त्यावेळेस त्यांचं मग खाद्य खाण्याचं पण सुद्धा व्यवस्थित पद्धतीने ती प्रक्रिया होत असते. हॅलो? बरं. हां. चालू ठेवू ना? हां. ओके. आणि खाद्य व्यवस्थापनामध्ये अजून एक महत्त्वाचं असं आहे, की किती खाद्य द्यायचं आहे, हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर साधारणपणे माशांचं वजन आपल्याला माहिती म्हणजे सरासरी वजन आपल्याला माहिती पाहिजे. जसं आपण आता समजा आपल्या तलावामध्ये 1000 आपण मत्स्यबीज सोडलेले आहेत. तर सुरुवातीचं वजन एक आपल्याला अंदाजेच आपण घ्यायचं आहे आणि त्या अंदाजे सरासरी वजनावरून एकूण वजन किती आहे आपल्या तलावामध्ये, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्या एकूण वजनाच्या 5% एवढं आपण खाद्य आपण तिथे द्यायचं आहे. तर जसं आता 100 किलो एकूण वजन असेल आपल्या शेततळ्यामध्ये, एकूण मासे सगळे, तर त्या 100 किलोचा 5% म्हणजे आपल्याला 5 किलो वजन खाद्य आपल्याला द्यावं लागेल. तर मग सकाळी 2.5 किलो किंवा आणि संध्याकाळी 2.5 किलो असंही देऊ शकतो किंवा एकाच वेळेस 5 किलो देऊ शकतो. त्यानंतर मात्र जसे-जसे मासे मोठे होत जातील, माशांचं वजन जसं-जसं वाढत जातं, तसं-तसं आपल्याला खाद्याच्या प्रमाणात सुद्धा वाढ करावी लागणार आहे. सुरुवातीचा 5 किलो जे आपण देत होतो, तर दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात आपल्याला 10 किलो, 20 किलो अशा प्रमाणात आपण देत असतो. पण या महत्त्वाचं इथे एक असं सांगण्यासारखं आहे, की सुरुवातीचा काळ आपल्याला 5% एवढं वजन खाद्याचं आपल्याला क्वांटिटी द्यायची आहे आणि 2 ते 4 महिन्यानंतर आपल्याला 3% वर यायचंय. 4थ्या महिन्यात ते 6व्या महिन्याचा कालावधी जो आहे, म्हणजे मधला जो कालावधी आहे आणि त्यानंतर म्हणजे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर 7व्या महिन्याच्या पुढे आपल्याला 7व्या ते 8व्या महिन्याच्या पुढे आपल्याला 2.5% 2 ते 2.5% वरती आपल्याला यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे खाद्य त्या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे. आणि हे खाद्य देत असताना नक्कीच आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं स्टोरेज केलं पाहिजे. त्याला त्याची काळजी घेतली पाहिजे. जे खाद्य आपण जिथे स्टॉक करणार आहोत त्याच्यासाठी सेपरेट अशी जागा स्टोरेज आपण गोडाऊन म्हणा किंवा एक छोटीशी खोली आपली स्वतंत्र स्वच्छ अशी असली पाहिजे जेणेकरून तिथे पाणी वगैरे नसलं पाहिजे. कारण त्यामुळे बुरशी होऊ शकते आणि बुरशीच्याद्वारे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्याला जे आपण खाद्य जे देणार आहोत त्याची काळजी सुद्धा घेणं आपल्याला गरजेचं आहे. या खाद्यामध्ये आपण जसं आपण इतर जनावरांमध्ये आपण जसं मिनरल मिक्सचर वगैरे देतो, त्याचप्रमाणे इथं सुद्धा आपण खनिज ज्याला आपण म्हणतो जे आवश्यक आहेत वाढीसाठी, इथे सुद्धा आपण माशांना देऊ शकतो. ज्यामध्ये आपण 1% या मिनरल मिक्सचरचा आपण वापर करू शकतो. मिनरल मिक्सचर जसं आपण ॲग्रीमिन वगैरे बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे, जे आपण इतर जनावरांच्या याच्यामध्ये आपण वापर करत असतो. त्याच खनिजांचा वापर इकडे आपण करू शकतो. त्यासोबत काही जीवनसत्व सुद्धा आपण विटॅमिन्स सुद्धा आपण इथे देऊ शकतो. ज्यामुळे माशांची वाढ ही अतिशय चांगली होईल, माशांची सशक्त राहतील आणि त्यांची जी इम्युनिटी जी चांगल्या पद्धतीची डेव्हलप होईल, त्यांना शक्यतोवर कुठे रोगराई होणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण जर आपण असं चांगल्या पद्धतीचं दर्जाचं खाद्य जर आपण माशांना दिलं, तर नक्कीच सशक्त आपले मासे होऊ शकतात.
खाद्य व्यवस्थापनानंतर जर दुसरं महत्त्वाचं व्यवस्थापन जर आपण पाहिलं, तर ते आहे पाण्याचं व्यवस्थापन. अर्थात शेततळ्यामध्ये आपण किंवा कुठल्याही तलावामध्ये ज्यावेळेस पाणी आपण ठेवतो. हे पाणी जे आहे संवर्धन कालावधी जवळपास 10 ते 12 महिन्याचा असल्यामुळे यामध्ये पाण्याची दर्जाही चांगली राहणं गरजेचं आहे. त्याचा प्रामुख्याने इथे विचार केला पाहिजे. तर या गुणवत्ता म्हणजे नेमकी काय? नेमकं कशा पद्धतीने आपण त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे? नेमके महत्त्वाचे कुठले घटक आहेत, हे आपण पाहायला पाहिजे. तर पाण्यामधला महत्त्वाचा घटक कुठला आहे? तर ज्याला आम्ही विरघळलेला ऑक्सिजन म्हणतो, प्राणवायू. तर याचं किती उपलब्धता आहे, हे सतत आपल्याला म्हणजे बघणं महत्त्वाचं ठरतं इथे. साधारणपणे 5 ते 8 मिलीग्राम पर लिटर एवढं ऑक्सिजनचं प्रमाण या तलावातल्या पाण्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर या प्रमाणात जर आपल्या रेंजमध्ये जर आपला डिझॉल्व्ह ऑक्सिजन असेल, तर माशांना नक्कीच अतिशय कंड्युसिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीचं वातावरण उपलब्ध होईल. त्यामुळे डिझॉल्व्ह ऑक्सिजन हा महत्त्वाचा एक घटक आहे आपल्या याच्यामध्ये. दुसरा घटक जर आपण पाहिला तर पाण्याचा सामू ज्याला आपण पी-एच म्हणतो. हा एक महत्त्वाचा घटक आहे. याचं सुद्धा अधून-मधून आपण चेक टेस्ट करणं गरजेचं आहे. पाण्याचं जे आपण मॉनिटरिंग किंवा हे जे पॅरामीटर्स आपण चेक करणं गरजेचं आहे. हा सामू साधारणपणे 7 ते 8.5 या प्रमाणात असणं गरजेचं आहे. 7.5 ते 8.5 हे जे प्रमाण आपण म्हणतो हे अतिशय उत्कृष्ट प्रमाण आहे, रेंज आहे. त्याला आम्ही आयडियल रेंज म्हणतो पी-एचचा. पण 7 ते 8.5 कधी-कधी 9 पर्यंत सुद्धा हा पी-एच जाऊ शकतो. तरी काही हरकत नाही. पण ज्यावेळेस 9च्या वरती जर आपला पी-एच जात असेल पाण्याचा, त्यावेळेस मात्र आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, की आपल्याला मग वेगवेगळे कशा पद्धतीने हा पी-एच आपल्याला कमी करायचा आहे. चुना वापरून आपल्याला हे करावं लागेल किंवा जिप्समचा वापर करावा लागेल. ज्यावेळेस आपल्या समूहामध्ये कमी जास्त फ्लक्च्युएशन्स होतील, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींचा आपल्याला नक्कीच मदत घ्यावी लागणार आहे. आणि हे 2 पॅरामीटर्स आहेत त्याप्रमाणे आम्ही ज्याला ट्रान्सपरन्सी एक म्हणतो. म्हणजे पाण्यात चं जी ट्रान्सपरंट किती आहे पाण्याची ती पण एक महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर वरून पाहिलं तलावाचं पाणी, तर आपल्याला फिकट हिरवा रंग हा असला पाहिजे. त्याला आम्ही ब्राउन टू ग्रीनिश कलर असं नॉर्मली असला शेततळ्यामध्ये आपला असला पाहिजे. म्हणजे उत्कृष्ट प्रतीचं पाणी आहे, असं आपण समजू शकतो. पण त्यासोबतच ही ट्रान्सपरन्सी कशी मोजायची आहे, म्हणजे पारदर्शकता पाण्याची. तर आपण साधारणपणे एक जर आपण तबकडी ज्याला आम्ही सॅकी डिस्क म्हणतो, अशा पद्धतीची आपण एक तयार करायची आहे आणि ती पाण्यात आपण टाकायची आहे पाण्यामध्ये दोरीच्या माध्यमातून. दोरीला बांधून ही तबकडी आतमध्ये टाकायची. जोपर्यंत आपल्याला तबकडी दिसते, तोपर्यंत आपण जिथे ही तबकडी दिसत नाही, तेवढा म्हणजे जी हाईट आहे, जो कॉलम जो आपल्याला तो आपण ट्रान्सपरन्सी इथे म्हणतो. तर ही साधारण पण महत्त्वाची साधारण 30 सेंटीमीटर इतकी आपल्याला पारदर्शकता तिथे असली पाहिजे. तर ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तापमान पण एक आहे. पाण्याचं तापमान सुद्धा आपल्याकडे बघितलं पाहिजे. जास्त करून अगदी हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी खूप म्हणजे टेम्परेचर खूप कमी होतं, त्यावेळेस एक थोडंसं आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि एक उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे टेम्परेचर खूप वाढत असतं, त्यामुळे सुद्धा सर्वसाधारणपणे 25 ते 33 हा एक आयडियल रेंज आहे. टेम्परेचर जे त्या तळ्यामध्ये असलं पाहिजे पाण्याचं टेम्परेचर. पण यानंतर जर का उन्हाळ्यामध्ये जर का याच्यापेक्षा जर टेम्परेचर वाढत असेल, तर त्यावेळेस आपल्याला काही योग्य खबरदारी सुद्धा इथे घ्यावी लागणार आहे. जसं आपण पंप चालू करून बाहेरून पाणी आपण आतमध्ये घ्यायचंय. त्या माध्यमातून पाण्याचं टेम्परेचर सुद्धा ब्रेक होईल इथे. पाणी टेम्परेचर कमी होईल किंवा काही पद्धतीचे स्प्रिंकलर्स आपण इथे जर लावले, तर त्यानी सुद्धा टेम्परेचरचं ब्रेक होऊ शकतं. म्हणजे टेम्परेचर खाली येऊ शकतो. अशा पद्धतीचं आपण व्यवस्थापन करू शकतो त्यामध्ये. त्यानंतर पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्यावेळेस आपण शेततळ्यामध्ये चं संवर्धन करतो, तर हे पाणी आपण नक्कीच आपले शेतकरी बांधव शेतीसाठी वापरणार आहात. तर इथे एक थोडीशी काळजी अशी आपल्याला घ्यावी लागेल, की तसं पाहिलं तर सुरुवातीचे 6 महिने म्हणजे पावसाळा जसा सुरू होतो, आपली शेततळे भरायला लागतात आणि त्यानंतर पहिले 6 ते 7 महिने आपल्याला शेतीसाठी तसं पाण्याची आवश्यकता पडत नाही. हे असं सर्वसाधारणपणे आपल्या पाहण्यात आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाण्याची काढण्याची गरज नाहीये शेतीसाठी.
पण मला वाटतं डिसेंबर नंतर मात्र मग पाण्याची आवश्यकता ज्यावेळेस पडते, त्यावेळेस पाणी घेताना आपण एक काळजी घ्यायची, की तलावाच्या बॉटम म्हणजे तळाशी जे पाणी जे आहे, बॉटमचं पाणी ते आपण उपसा करून घ्यायचंय मोटरने. कारण वरचं पाणी आपण न घेता फक्त बॉटमचं पाणी इथे घ्यायचंय. कारण बॉटमला जे पाणी असतं त्यामध्ये थोडंसं गॅसेसची काही अनऑक्सियस गॅसेस जे असतात, विषारी वायूंची निर्मिती थोडी झालेली असते तिथे किंवा कुजलेल्या वनस्पतीमुळे तिथलं पाण्याची जी हे झालेलं असतं, प्रदूषण झालेलं असतं थोडं प्रमाणात, ते पाणी आपल्याला काढण्यास मदत होते. आणि हे पाणी आपण शेतीलाच वापरणार आहोत. त्यामुळे आपल्या इथे दोन्हीकडे आपल्याला फायदेशीर ठरतं. म्हणजे खतयुक्त पाणी आपण शेतीला देतोय आणि परत आपण नवीन पाणी शेतामध्ये ॲड करणार आहोत. या दोन्ही गोष्टी मुळे आपल्याला दोघांनाही आपण इक्वल बेनिफिट आपण देऊ शकतो. म्हणजे शेतीकरता, फळबागांकरता आणि आपल्या शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाकरता सुद्धा. आता हे जे पाणी काढलेलं आहे, मी सुरुवातीला जसं म्हणालो, की खतयुक्त पाणी असल्यामुळे नक्कीच या खतयुक्त पाण्याचा फायदा आपल्या शेती किंवा फळबागांसाठी होणार आहे. आणि असं आमच्या पण आम्ही जे प्रयोग केलेले आहेत, आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा पाहण्यात आले, की ह्या फळबागांमध्ये किंवा शेतीच्या उत्पादनामध्ये सुद्धा उत्पादकतेवरती परिणाम दिसून आलेला आहे. म्हणजे चांगलंच उत्पादकता वाढलेली आहे. हे पाणी आपण शेततळ्याचा वापर केल्यामुळे. फक्त काळजी इथे घ्यायची की किती प्रमाणात आपण पाणी घ्यायचं आहे आणि कुठल्या वेळेस आपण घ्यायचं आहे. या गोष्टीची आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची. त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे व्यवस्थापनामध्ये हा एक आरोग्य व्यवस्थापन आहे. कारण आपण जर पाहिलं तर माशांचं मी जसं सुरुवातीला म्हणालो, की पूर्वतयारी मत्स्य संवर्धनातली, त्यानंतर मत्स्यबीजांची क्वालिटी ह्यासोबत आपण संवर्धन चालू असताना सुद्धा आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे, की आपण खाद्य जे देतोय ते बरोबर आहे की नाही, क्वांटिटीमध्ये व्यवस्थित दिलं जातंय की नाही किंवा मासे ते खाद्य खातायत की नाही, याच्यावरती सुद्धा आपल्याला चेक असला पाहिजे आपला. आपण व्यवस्थितरित्या ते तपासणी आपण केली पाहिजे. कारण थ्रू आउट पिरियड संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला माशांचं आरोग्य हे कसं चांगल्या पद्धतीने ठेवता येईल, हे एक महत्त्वाचं आहे. तर या ठराविक कालावधीमध्ये जसं आपण पाहिलं, की 10 ते 12 महिन्याचा हा एकूण कालावधी आहे. माशांचं वजन 1 किलो होण्याकरता हा जो पिरियड आपण बघतोय, यामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला माशांची तपासणी केली पाहिजे. मग तपासणी कशी करायची आहे? अर्थात तलावामध्ये ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात मासे असतात, आपण सगळे मासे आपण काढून बघू शकत नाही. प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये. तर अशा वेळेस आपल्याला अ, काही मासे आपल्याला रँडमली आपण काढायचे. म्हणजे एखादी फेक जाळी जर आपण वापरली, कास्टनेट, तर त्या कास्टनेटद्वारे आपण जे मासे आपण घ्यायचे आहेत बाहेर आणि एखाद्या कंटेनरमध्ये ठेवून आपण त्याची थोडीशी तपासणी केली पाहिजे, की माशांची वाढ कशी आहे, माशांची आरोग्य कसं आहे, आपल्याला पाहिल्यानंतर कळतं. अर्थात या हळू आपण जसा अनुभव घेत जाऊ, पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, त्यानंतर आपल्याला नक्कीच याचं टेक्निकल नॉलेज आपल्याला मिळत जाणार आहे. तर पहिल्यांदा ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पाहिलं पाहिजे, की पोट जे माशाचं आहे ॲब्डॉमन ते व्यवस्थित आहे की नाही? का खपटीला गेलंय? खपटीला जर गेलं असेल म्हणजे आतमध्ये गेलं असेल तर समजायचं, की मासे खाद्य खात नाहीयेत आपले. तर त्यावेळेस आपण म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला मग पुढचे उपचार म्हणा किंवा आपल्याला काही कंट्रोल मेजर्स आपल्याला घेता येतील. आणि हे खाद्य मध्ये आपल्याला विशेष काही बदल करता येतील त्या दृष्टीने. त्यानंतर ज्यावेळेस आपण माशांची तपासणी करतो, त्यावेळेस आपण हे पण पाहिलं पाहिजे, की माशांची आरोग्य कसं आहे? म्हणजे शरीरावर काही खुणा अशा आढळतात का? काही जखम काही दिसून येतात का? ज्यावेळेस कुठल्याच पद्धतीचं जखम नाहीये, एकदम फ्रेशनेस दिसतो आपल्याला माशांवरती, त्यावेळेस असं समजायचं, की माशांचं आरोग्य चांगलं आहे. पण हे बघणं अतिशय गरजेचं याच्यासाठी आहे. अगदी म्हणजे काही मासे कारण आपल्या याच्यामध्ये काही पॅरासाइट्सचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. कारण आपण आपल्या संवर्धनामध्ये खतांचा वापर करतो. ज्यामध्ये आपण शेणखत वापरतो किंवा पोल्ट्री खत वापरतो. या माध्यमातनं काही कृमी, कीटक म्हणजे ज्याला आम्ही पॅरासाइट्स म्हणतो कृमी, अशांचा इथं प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यात प्रामुख्याने अर्ग्युलस नावाचा जो आहे तो इथे आपल्याला उद्भवू शकतो. तर काही मासे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हा रँडम चेकिंग असल्यामुळे आपल्याला म्हणजे जसं भातावरून शीतावरून भाताची परीक्षा आपण घेतो.
त्याचप्रमाणे तलावातल्या काही माशांचे जसे 1000 मासे आहेत, तर 25-30 मासे, 40 मासे जर आपण 2-3 ठिकाणावरून पाहिले, तर आपल्याला आयडिया येऊन जाते, की माशांचं आरोग्य कसं आहे. तर ज्यावेळेस मासे आपण पाहतो काही आर्ग्युलस छोटे-छोटे कृमी आपल्याला पाहायला मिळतात. तर असं जर का आपल्याला काही दिसण्यात आलं, तर आपल्याला त्वरित उपचार आपण केले पाहिजेत. कारण हे जे आर्ग्युलस ज्याला आम्ही जसे आपल्या मानवी शरीरामध्ये डोक्यामध्ये जशा उवा होतात त्याच पद्धतीच्या छोटे-छोटे हे ऑर्बिलस माशांवरती येतात आणि हे माशांना त्यांच्या सकर्समधनं हे रक्त शोषून घेत असतात आणि त्यामुळे मासे हे अतिशय अशक्त होतात. रक्त पूर्ण शोषून घेतल्यामुळे आणि ज्यावेळेस रक्त जखम तिथे होतो आणि त्या ठिकाणी मग बॅक्टेरियल अ, जे सेकंडरी इन्फेक्शन तिथे होण्याचे चान्सेस वाढतात. अशामुळे ऑर्ग्युलसवरती वेळेवरतीच उपाय योजना करणं गरजेचं आहे. अशा वेळेस मग आपल्याला अ, कशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे. तर साधारण ऑर्ग्युलस अर्थात पहिल्यांदा मी सांगतो, की मत्स्यसंवर्धनामध्ये तशी रोगराई होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे इथे काळजी करण्यासारखं थोडं हे नाहीये. पण तरीसुद्धा काही सांगता येत नाही. शेवटी नैसर्गिक या सगळ्या प्रक्रिया असल्यामुळे कुठल्याही एखाद्या रोगाची उत्पत्ती इथे होऊ शकते. म्हणून आपण तयारीत असलं पाहिजे. आपल्याकडे त्याचं टेक्निकल ज्ञान असलं पाहिजे. म्हणून की आता असा अर्ग्युलस सारखा जर एखादा प्रकार झाला, तर त्यावेळेस आपण ब्युटॉक्स नावाचं जे रसायन आहे, त्याचा आपल्याला इथे वापर करावा लागेल. पण मी हे सांगू इच्छितो, की डायरेक्ट आपण केमिकल्सला जाण्यापूर्वी जर त्याचं प्रमाण जर का कमी असेल, तर आपण केमिकल्सच्या ऐवजी काही जुन्या पद्धतीचा आपण सुद्धा वापर करू शकतो. म्हणजेच की अ, खडे मिठाच्या गोण्या जर आपण तलावामध्ये सोडल्या, बांबूला असं बांधून ठेवलं, तर त्या खडे मिठामुळे सुद्धा वरती कंट्रोल होऊ शकतं. जर ऑर्ग्युलसचं प्रमाण जर कमी असेल तर. त्यामध्ये अजून एक सांगण्यासारखं आहे, की अ, फेक जाळी तूनच पाहिल्यानंतरच आपल्याला कळू शकतं. त्याशिवाय जर आपण काही जिथे आता प्लास्टिक अस्तारीकरण केलेले नाहीयेत, विदाऊट प्लास्टिकचे शेततळे आहेत किंवा तलाव आहेत. अशा ठिकाणी आमचे बरेच शेतकरी बांधव काय करतात, बांबू रोवून ठेवतात. तर ज्यावेळेस जर माशांना अशा काही ऑर्ग्युलसचा जर का प्रादुर्भाव झाला असेल, तर ते मासे त्या बांबूला आपलं शरीर घासतात आणि त्यावेळेस असं बांबू आपल्याला हलल्यासारखा दिसतो. तर जर कंटिन्युअसली जर का आपल्याला असं प्रमाण जर दिसत असेल, तर ते एक इंडिकेशन आपण म्हणू शकतो, की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे माशांसोबत काहीतरी. कुठलातरी कृमी असा इन्फेक्शन झालेलं आहे. आपण असं समजू शकतो. आणि त्यावेळेस मग आपण परत फेक जाळी टाकायची आणि कन्फर्म करायचं आणि मग प्रमाण जर जास्त असेल, तर आपल्याला या ब्युटॉक्सचा आपल्याला वापर करावा लागेल. साधारणपणे 1 एकरच्या तलावामध्ये 250 एम-एल इतकं आपण ब्युटॉक्स आपल्या तलावामध्ये आपण टाकू शकतो. जर शेततळं मोठं असेल, तर त्यापेक्षा आपल्याला जास्त त्याचा डोस वाढवावा लागेल. जर शेततळं लहान असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला 50 एम-एल, 100 एम-एल अशा पद्धतीने आपल्याला ब्युटॉक्सचा वापर करायचा आहे. ब्युटॉक्स अशा पद्धतीने टाकायचा आहे, की सगळीकडे त्या ब्युटॉक्सचा फवारा म्हणजे आपण मगच्या माध्यमातून आपण सगळीकडे टाकायचा आहे. जेणेकरून पूर्ण तलावाच्या सर्व ठिकाणी हा ब्युटॉक्सचं पाणी जे आपण मिक्स केलंय, म्हणजे मोठ्या कंटेनरमध्ये पाणी घेतोय, ब्युटॉक्स टाकतोय आणि एकत्र ढवळून मग आपण चारी बाजूने तलावाच्या बांधावरून आपण ते टाकायचं आहे. ज्यांच्याकडे होडी असेल तलावामध्ये वापरण्यासाठी, तर होडीचा सुद्धा वापर चांगल्या पद्धतीने करू शकता. अशा पद्धती आपण एक मी ऑर्ग्युलसचं आपण इथे सांगितलं. याशिवाय काही इथे बॅक्टेरियल इन्फेक्शन सुद्धा कधी एखाद्या वेळेस होऊ शकतं. त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे पोटॅशियम परमॅंगनेट हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मग अ, अशा वेळेस आपण त्याचा सुद्धा वापर शेततळ्यामध्ये आपण करायला पाहिजे. या गोष्टी आपल्याकडे सर्व नेहमीच आपल्याकडे उपलब्ध असाव्या. इथे आपण स्क्रीनवरती पाहतोय, की हे जे आरोग्य व्यवस्थापनामध्ये आपण वजन सुद्धा बघणं गरजेचं आहे, की जर आपण 1-2 महिन्याला जरी ठरवलं, की आपल्याला तपासणी करायची आहे, तर आपण त्यावेळेस पकडलेल्या माशांचं वजन आपण इंडिव्हिज्युअली माशांचं आपण पाहिलं पाहिजे. कारण त्यावरून आपल्याला आपला प्रोग्रेस कळतो, की ह्या 2 महिन्यानंतर माशांची एवढी वाढ झालेली आहे. मग ही कमी आहे का जास्त आहे? 4 महिन्यानंतर एवढी झालेली आहे. तर हे आपण वाढ बघायची जसं आपण इथे बघतोय, की इथे वेइंग बॅलन्सवरती आपण इथे कटला मासाचं वजन इथे दाखवलेलं आहे.
की 2 महिन्यानंतर एवढी वाढ आहे. ती आपण एखाद्या डायरीमध्ये नोट करून ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढच्या तपासणीच्या वेळेस पुन्हा आपण अर्थात तोच मासा येणार नाही, पण सर्वसाधारणपणे अ, एक ॲव्हरेज आपण घेऊ शकतो माशांचं. कुठला मासा 300 ग्राम असू शकेल, कुठला 400 ग्राम असू शकेल. पण ज्यावेळेस आपण सगळ्या म्हणजे रँडमली ज्यावेळेस आपण वजन घेतो, त्यावेळेस आपल्याला सरासरी वजनाची आपल्याला कल्पना येते इथे. त्यामुळे वजन घेणं सुद्धा इथे महत्वाचं ठरतं. इथे थोडासा आपण एक परत खाद्य व्यवस्थापनाचं आपण इकडे बघणार आहोत, की ते जे खाद्य व्यवस्थापनामध्ये आपण जे करणार आहोत, फीडिंग करणार आहोत, तलावामध्ये खाद्य जे देणार आहोत, हे व्यवस्थितरित्या दिलं आहे की नाही याची खात्री सुद्धा आपल्याला करायची आहे. आणि त्याप्रमाणे म्हणजे आरोग्य व्यवस्थापनामध्ये जर आपल्याला काही गोष्टीची कमी जास्ती दिसून आल्या, तर आपण त्याप्रमाणे इथे नियोजन आपल्याला त्या पद्धतीने बदलायचं आहे. किंवा समजा जास्त प्रमाणात खाद्य देत असेल, तर आपण कमी करू शकतो. किंवा कमी प्रमाणात खाद्य दिलं जात असेल, तर आपण ते खाद्य आपण वाढवू शकतो. अशा पद्धतीने आपण खाद्य हे करायचं आहे. आता आपण पूर्ण संवर्धन कालावधीमध्ये ज्यावेळेस आपण बघतोय, की उत्पादन हा महत्त्वाचा विषय आहे आपल्यासाठी. साधारणपणे 10 ते 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 1 किलो मासे साधारणपणे आपलं टार्गेट असतं. पण या कालावधीमध्ये 750 ग्राम ते 1 किलो या रेंजमध्ये मासे वाढतात. सर्वच मासे एकाच किलोचे होतील असे नाही. शेवटी नैसर्गिक असल्यामुळे आणि काही माशांच्या वरती अवलंबून असल्या मत्स्यबीजांवरती अवलंबून असल्यामुळे ही हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे आपण हेक्टरी अ, 8 ते 10 हजार किलोचं उत्पादन आपण हेक्टरी घेऊ शकतो. त्याच प्रमाणे आपण जर आपलं शेततळ जर पाहिलं आपण 30 मीटर बाय 30 मीटरचं असतं. म्हणजे 900 वर्ग मीटरचं जे आहे, त्यामध्ये आपल्याला 1000 किलोचं उत्पादन अपेक्षित आहे. म्हणजे हेक्टरी आपल्याला 10 टन अपेक्षित आहे. तर 30 बाय 30 मीटरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला 1000 किलोचं उत्पादन आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात येतं, की काही ठिकाणी 700 किलो, 800 किलो सुद्धा उत्पादन मिळतंय. काही ठिकाणी 1000च्या किलोपेक्षा सुद्धा उत्पादन जास्त मिळालेलं असतं. पण याचं जे उत्पादनाचं जे प्रमाण आहे, हे आपण कशा पद्धतीने व्यवस्थापन करतोय, किती शास्त्रीय पद्धतीचा आपण अवलंब करतोय. म्हणजे सुरुवातीपासूनच मत्स्यबीज आकार काय होता, क्वालिटी कशी होते, कुठलं खाद्य आपण वापरलंय, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलंय, या सर्व गोष्टीवरती माशांची वाढ ही त्यावरती अवलंबून असतं. आणि जर आपण इथं जर पाहिलं तर ह्या अर्थशास्त्र जर आपण पाहिलं तर आपल्याला 30 मीटर बाय 30 मीटर या आकाराच्या शेततळ्यातून आपल्याला अ, उत्पादन जे आहे अ, सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर 55,000 ते 60,000 इतका आपला निव्वळ नफा आपल्याला 30 मीटर बाय 30 मीटरच्या याच्यातून मिळू शकतो. जसं माझ्या आधीच्या स्क्रीनवरती आपण पाहिलं असेल, की 1,00,000 निव्वळ नफ्याचं सुद्धा काही ठिकाणी उत्पादन केलं जातंय. पण त्या ठिकाणी अ, खूप सधन पद्धतीचा वापर केल्यानंतर काही म्हणजे अवरोधित जे स्टंटेड फिंगरलिंग्स जे आहे त्याचा वापर असेल किंवा एरेटर्सचा आपण वापर केला. काही चांगल्या पद्धतीचं म्हणजे फीड जर क्वालिटी फीडचं जर आपण हायली प्रोटीनस फीड आपण जर दिले, ह्या थोडासा हायटेक जर आपण संवर्धन पद्धत जर अवलंबली, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला नफ्याचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतं. पण सुरुवातीला जरी आपण जर पाहिलं सर्वसाधारणपणे 50,000 ते 60,000 पर्यंत आपण 10 गुंठ्याच्या म्हणजे 30 मीटर बाय 30 मीटर या क्षेत्रातून आपण निव्वळ नफा मिळवू शकतो. यासोबत आपल्याला काही समस्या पण सुद्धा आपल्याला पाहण्यात येऊ शकतात. आपल्या समोर येऊ शकतात. तर आपण काय ते सुद्धा उपाय केले पाहिजेत त्याच्यावरती सुद्धा एक आपण थोडक्यात एक नजर बघूयात. पाण्यावरती बऱ्याचदा शेवाळ तयार होतंय. तर अशा वेळेस आपल्याला पाणी बदलणं गरजेचं असतं. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार होतात, त्यावेळेस आपल्याला खाद्याचं प्रमाण कमी करायचंय जेणेकरून काही उरलेलं खाद्य ज्यावेळेस तलावामध्ये उर्वरित राहतं त्यामुळे अजून शेवाळ वाढणार नाही. त्यामुळे त्या पिरियडमध्ये आपल्याला शेवाळ खाद्य कमी करायचं जेणेकरून आपण शेवाळावरती नियंत्रण करू शकतो.
बऱ्याचदा असं बघण्यात येतं, की तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर मासे तरंगायला लागतात. त्याचा एकतर असा निष्कर्ष असा होऊ शकतो, की तलावातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी झालेलं असावं. त्या केसमध्ये मग आपल्याला आणि ह्याचा प्रामुख्याने सकाळच्या वेळेस अर्ली अवर्समध्ये म्हणजे सकाळी पहाटे 5 ते 8च्या दरम्यान आपल्याला हा प्रकार पाहायला मिळू शकतो उन्हाळ्यामध्ये. तर अशा वेळेस एक तर दाटी खूप झाली असल्यामुळे पण होऊ शकतं. ऑक्सिजन कमी झालं पाण्यातलं त्यामुळे पण होऊ शकतं. अशा वेळेस आपल्याकडे काही योजना आपल्याकडे असल्या पाहिजे, यंत्रणा आपल्याकडे असल्या पाहिजे, ज्यामध्ये मोटर पंप आपल्याकडे असला पाहिजे, की पाणी बाहेरून सुद्धा आपण जर आतमध्ये सोडलं तर खूपच उत्तम आहे. जर बाहेरचं पाणी उपलब्ध नसेल तर त्याच तलावातलं पाणी आपण मोटरच्या पंपाच्या द्वारे आपण परत तलावामध्ये टाकून जेणेकरून ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि एकदा सूर्यप्रकाश झाला, सुरुवात झाली, की मग ऑक्सिजनचं प्रमाण तलावामध्ये वाढत जातं. अशा वेळेस आपल्याला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. काही वेळेस आपण जर का आपल्या तलावाभोवती स्प्रिंकलर जर बांधावरती लावले चारी बाजूनी किंवा मधून जरी आपण अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा ऑक्सिजनचं प्रमाण वाढण्यास मदत होते. पाणी पारदर्शक झालं असेल, तर त्यावेळेस सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. त्यावेळेस खत आपल्याला टाकायचं आहे. अजून मला इथे सांगण्यासारखं आहे, की सर्वसाधारणपणे सुरुवातीला आपण 200 किलोची जी खताची मात्रा दिली आहे, त्यानंतर आपण दर आठवड्याला अ, आपण एक साधारण 20 किलो जरी ताजं शेण आपण टाकलं, तरी चांगलं आहे. अशा पद्धतीने आपण आठवड्याला दर आपण शेण आपण टाकायचं आहे त्यासोबत. आणि ढगाळ वातावरण ज्यावेळेस असतं त्यावेळेस सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. त्यावेळेस आपले मोटर चालू असायला पाहिजे आणि स्प्रिंकलर्स कारण सूर्यप्रकाश नसल्यामुळे प्रकाश संश्लेषण नसल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि अशा वेळेस आपल्याकडे एक्स्ट्रा फॅसिलिटीज काही असल्या पाहिजे आपल्याकडे जेणेकरून आपण ॲडिशनली ऑक्सिजन हा त्या तलावातल्या पाण्यामध्ये आपण टाकू शकतो. इथे आपण बघू शकतो, की हे जे बाजार विक्री झालेल्या माशांची वाढ आपण इथे बघतोय. आमचं मत्स्यविज्ञान महाविद्यालय उदगीर इथून आम्ही काही प्रयोग राबवलेले होते. लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि या प्रयोगाद्वारे पहिल्यांदाच या शेतकऱ्यांमध्ये मत्स्य संवर्धन हा आम्ही सुरू केले आणि मला नक्कीच आनंद वाटतो, की या सर्व बांधवांनी मत्स्य संवर्धन जोपासलं सुरुवात केली आणि त्यांना हा ॲडिशनल इन्कम सोर्स त्यांच्या शेततळ्यामध्ये द्वारे मत्स्य शेतीद्वारे सुद्धा त्यांना मिळू लागलेला आहे. इथे एक अर्थशास्त्र मी थोडक्यात दिलेलं आहे आणि अ, मला या द्वारे आपल्याला सर्वांना इथे सांगू इच्छितोय, की नक्कीच अ, मत्स्य संवर्धन, शेती हा जो व्यवसाय आहे, जोड व्यवसाय म्हणण्यापेक्षा आपण याला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणणं नक्कीच निश्चित चांगलं ठरेल. कारण अ, अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट मिळवून देणारा, आर्थिक नफा मिळवून देणारा हा मत्स्य संवर्धनाचा विषय आहे, अ, क्षेत्र आहे, व्यवसाय आहे आणि आपण जर हा व्यवसाय सुरू केला, आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये आपण निश्चित वाढ करू शकतो आणि याद्वारे आपल्याला आता मला अजून एक विशेष आपल्या इथे सांगण्यासारखा आहे, की आता हा जो कोविडचा जो मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू आहे. कोरोना ही जी महामारी आज जगामध्ये सगळीकडे भेडसावत चाललेली आहे. अशा वेळेस आपल्या सर्वांनाच अतिशय कठीण परिस्थिती आपण बघत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये पण आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. त्या अशा प्रसंगाला आपल्याला मात करणं गरजेचं आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण असे व्यवसाय जर केले तर नक्कीच आपल्याला मदतीचे ठरू शकतात. मी इथे सांगू इच्छितो, की आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी क्षेत्रामध्ये मत्स्य शेती सुरू केलं आणि लॉकडाऊनच्या काळात सुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने मत्स्य संवर्धन केलं आणि त्याद्वारे त्यांना एकूण 30/30 या शेततळ्याच्या आकारातून एकूण नफा त्यांना 85,000 पर्यंत त्यांना मिळालेला आहे. आणि एवढी डिमांड होती माशांसाठी. हा एक प्लस पॉइंट सुद्धा आपण म्हणून बघू शकतो, की लॉकडाऊनमध्ये हा मत्स्य व्यवसाय कशा पद्धतीचा मदतीचा आपल्याला ठरू शकतो, की एकतर लॉकडाऊन आहे, कोरोनाची महामारी आहे. आपल्याला प्रतिकारशक्ती आपल्याला डेव्हलप करायची आहे. मग प्रतिकारशक्ती डेव्हलप कशी करायची? तर मी जसं सुरुवातीला म्हणालो, की मासे हे प्रथिनयुक्त आहार आहेत. तर अशा प्रथिनयुक्त आहारांचा आपण अंतर्भाव केला आपल्या अन्नामध्ये, आहारामध्ये, तर नक्कीच
आपण आपली इम्युनिटी आपण डेव्हलप करू शकतो आणि आपल्याला शारीरिक आणि आर्थिक अशा पद्धतीचा आपल्याला इथे हा फायदा या मत्स्यशेतीद्वारे आपल्याला इथे मिळू शकतो. मी परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे इथे मी धन्यवाद आभार व्यक्त करू इच्छितो की आपण इथे माझं व्याख्यान जे आहे मत्स्य संवर्धनावरती माझे 4 शब्द आपण ऐकले आहेत. त्यासोबत मी तेजस निरुटे यांचं सुद्धा इथे आभार व्यक्त करू इच्छितो की आपण मला इथे आपल्या या प्लॅटफॉर्मवरती सर्वांशी बोलण्याची संधी जी उपलब्ध करून दिली, मी आपला अतिशय आभारी आहे. आणि यानंतर मी सर माझा आवाज येतोय का? हो सर, येतोय, येतोय. हो. हां सर, काही प्रश्न आलेले आहेत. बरं. मी सांगतो तुम्हाला. एक हां. मिनिट. तिथं विचारलंय की मत्स्यबीज असतंय त्याची किंमत किती असते साधारण? असा प्रश्न विचारलेला आहे. हां. मत्स्यबीजांमध्ये आपण जर पाहिलं तर 2 पद्धतीचे आपण बघू शकतो. एक अर्ध बोटुकली आणि बोटुकली. तर बोटुकलीचे ही किंमत ही जी आहे जवळपास ₹1 प्रति नग याप्रमाणे आपल्याला मिळू शकते. पण याच्यामध्ये असं आहे की आकाराप्रमाणे सुद्धा आकारावरती पण अवलंबून आहे. म्हणजे 2 इंचाचं असेल तर नक्कीच ₹2 पर्यंत सुद्धा त्याची किंमत मिळू शकते. पण शासनाचे जे आपले हॅचरीज आहेत, मत्स्यबीज केंद्र, तिथे मात्र याची किंमत आपल्याला कमी मिळू शकते अर्थात. पण बाहेरून जे सीड येतं, उपलब्ध होतं, त्याची सर्वसाधारणपणे ₹2 प्रति बोटुकली एवढी किंमत पाहायला मिळते. सर त्याहीपेक्षा हां. नाही, बोला 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 सर. जर आपण त्याहीपेक्षा जर का आपल्याकडे जर मत्स्यबीज बोटुकली जर मोठी प्रमाणात असेल, समजा 3 इंचाचं बोटुकली असेल, तर नक्कीच त्याची किंमत ही ₹3 सुद्धा होऊ शकते. आता स्टंटेड फिंगरलिंग जे मी म्हणालो, त्याची किंमत तर ₹5 च्या वरती जाणार. म्हणजे हा एक व्हेरिएशन मत्स्यबीजांच्या किमतीमध्ये पाहायला मिळतो. सर्वसाधारणपणे ₹2 ऑन एन एव्हरेज आपण धरून चालू शकतो बोटुकलीचा. सर पुढचा एक प्रश्न आहे. हां. एक मिनिट. हां, मत्स्यबीज आपल्याला प्रत्येक एरियानुसार म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. तर हां. कोणत्या-कोणत्या ठिकाणी आपल्याला ते संशोधन केंद्र झाले किंवा दुसऱ्या अजून संस्था असतील, तर त्या कोणत्या ठिकाणी मिळू शकतं? असा एक प्रश्न मला पर्सनल आलेला आहे तो. हां, हां. हा नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण मत्स्य शेती म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मत्स्यबीज, मत्स्यबीजांची उपलब्धता आणि मत्स्यबीज प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाच्या मत्स्यबीज केंद्र आहेत. जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आहे आणि शासनाच्या या मत्स्यबीज केंद्रामध्ये हे मत्स्यबीज उपलब्ध होऊ शकतात. त्याशिवाय काही खाजगी हॅचरीज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी खाजगी हॅचरीज जे आहेत, की जे मत्स्यबीज केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला मत्स्यबीज उपलब्ध होऊ शकतात. तर यासाठी थोडीशी आपल्याला चौकशी करावी लागेल. आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहात, तिथून आपण आपल्या मत्स्य व्यवसाय विभाग जो आहे, तिथं आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्या जिल्ह्यामध्ये कुठे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट खाजगी किंवा शासकीय मत्स्यबीज केंद्र आहेत. तिथून आपण संपर्क करून तिथून घेऊ शकतो. पण मत्स्यबीज जवळपास सर्वत्र ठिकाणी मिळू शकतात. फक्त आपल्याला चौकशी करणं गरजेचं आहे. सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हां. प्रवीण गंभीरे म्हणून आहेत. त्यांनी एक चांगला प्रश्न विचारलेला आहे ॲक्चुअली. शेतकऱ्यांना ही माहिती द्या की मत्स्यशेती फायदेशीर आहे की नाही? म्हणजे हा सरळ प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. नक्कीच हा एवढा म्हणजे महत्त्वाचा आहे. पण तेवढंच मी अगदी कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगतो आत्मविश्वासाने, की हा फायदेशीर व्यवसाय आहे. अर्थात मी तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आमचं उदगीर जिल्हा लातूरमधलं जे आमचं मत्स्यविज्ञान महाविद्यालय आहे, शासकीय महाविद्यालय. आमच्या मत्स्यविज्ञान महाविद्यालयातून आम्ही विस्तार कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमाद्वारे आम्ही अनेक शेतकऱ्यांच्या शेततळ्यामध्ये भेटी देतो. त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गदर्शनातून आज आपण जे काही प्रेझेंटेशनमध्ये जे पाहिलेले आहेत, काही शेतकरी बांधव ज्यांच्या शेतामध्ये कधीच शेततळे नव्हतं, शेततळं असेल तर मत्स्यशेती कधी त्यांनी केलेली नाहीये. अशा सर्वांनी सुरुवात केली आणि त्यांना नफा मिळालेला आहे.
आणि हा नफा जे मी तुम्हाला सांगितलेला आहे की फायदेशीर जे म्हणतोय मी, एक कमीत कमी नफा सांगितलेला आहे. आणि हा शेतकरी मला रिसेंटली या मागच्या महिन्यातच मला हा आमच्या एका शेतकरी बांधवांनी दिलेला अर्थशास्त्र मी आपल्यासमोर मांडत आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की निश्चितच हा फायदेशीर आहे. हा कमीत कमी निव्वळ नफा आहे मी सांगू इच्छितो इथे. 50,000 हा जो आहे तो कमीत कमी आहे. तुम्ही व्यवस्थापन जेवढं शास्त्रीय पद्धतीने कराल, जेवढं चांगलं व्यवस्थापन तुम्ही कराल, त्याचं नफ्याचं प्रमाण अजून पुढे जाणार. काही ठिकाणी 1,00,000च्या वर सुद्धा निव्वळ नफा मिळतो. मी ते पण मी सांगितलेलं आहे. त्यावेळेस नक्कीच आपण गृहीत धरा, फायदेशीर व्यवसाय आहे. पण इथे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट मी इथे परत नमूद करू इच्छितो, की हा व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तांत्रिक ज्ञान आपल्याला अतिशय गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात येतं, बरेच आमचे बांधव काहीही माहिती न घेता कोणीतरी कुठून तरी काहीतरी सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने ते मत्स्यबीज संचयन करतात आणि मग त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि मग निर्णय असा येतो की तोटा समोर येतो. कारण आपण शास्त्रीय पद्धतीने ते केलेलं नसतं. त्यामुळे मग हा तोटा समोर दिसतो. पण आपण प्रशिक्षण आपण जर घेतलं आणि वेगवेगळे आपण थोडासा अभ्यास जर आपण याच्यावरती केला, लिटरेचर असं आमचे बुकलेट्स आहेत, लिफलेट्स आहेत, प्रशिक्षणातून आम्ही देत असतो. वेगवेगळ्या संस्थांमध्ये उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये. आपण त्याचा नक्कीच आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरणारा हा व्यवसाय आहे. ओके. सर अजून काही प्रश्न रिपीट झालेले आहेत. हां. त्यातमध्ये अजून एक नाईस इन्फॉर्मेशन. एक प्रश्न आहे, शेततळ्यात कोणत्या जातीचे मत्स्यबीज सोडावे? हां. मी सुरुवातीला जसं म्हणालो होतो, की आपल्या एरियामध्ये कुठल्या माशांना डिमांड आहे. कारण डिमांडप्रमाणे आपण ती प्रजाती निवडली पाहिजे. पण सर्वसाधारण जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये भारतीय प्रमुख कार्प म्हणजे कटला, रोहू, मृगळ यांना डिमांड आहे. त्यामुळे आपण या 3 प्रजातींचं अगदी आपण संवर्धन करू शकतो. यासोबत आपण सायप्रिनस सुद्धा चा वापर संवर्धन करू शकतो. ग्रास कार्प करू शकतो. हे भारतीय प्रमुख कार्प झाले. याशिवाय आता नवीन पद्धती मत्स्य संवर्धनाच्या विकसित होत आहेत. ज्यामध्ये गिफ्ट तिलापियाचं प्रोडक्शन होत आहे. गिफ्ट तिलापिया सुद्धा आपण संवर्धन करू शकतो. पंगॅशियस माशाचं सुद्धा आपण संवर्धन करू शकतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण मत्स्यबीज आपण संचयन करू शकतो. सर एक प्रश्न आहे नितीन हां, बडेकर म्हणून. तर त्यांचा प्रश्न हां. आहे की पिंजरा पद्धतीबद्दल थोडी माहिती सांगा. पण मला असं वाटतं की पिंजरा पद्धत ही टोटली म्हणजे वेगळी आहे. जे आपण आज एक्सप्लेन केली त्या म्हणजे त्यामध्ये. तर हां, आता थोडक्यात तुम्हाला ह्याबद्दल काय सांगता येईल का पिंजरा पद्धतीबद्दल? हां. थोडक्यात अगदी. पिंजरा पद्धती प्रामुख्याने जर करायची म्हणजे हा जो व्यवसाय आहे, हा जो क्षेत्र आहे किंवा ही जी पद्धत आहे, ती मुख्यतः मोठ्या जलाशय जेवढे आहेत, तिथे आपण करत असतो. म्हणजे जिथे 500 हेक्टर सर्वसाधारणपणे जर पाहिलं आपण, मोठमोठे जे जलाशय आहेत आपल्याकडे, त्या ठिकाणी आपण पिंजरा पद्धतीचा वापर करतो. पिंजरा पद्धतीचा फायदा असा आहे, की जसं आता मोठे जलाशय आहेत, मोठ्या जलाशयांमध्ये आपण मत्स्यबीज टाकतो, पण सर्वच्या सर्व आपल्याला हार्वेस्टिंग त्याचं जे आहे, काढणी जी आहे ती शक्य होत नाही. म्हणजे समजा आपण सर्व मत्स्यबीज सोडले, सगळेच्या सगळेच मिळतील ही गॅरंटी नसते. पण पिंजऱ्यामध्ये जेवढे आपण बीज सोडतो, पूर्ण गॅरंटी की आपल्याला सगळेचे सगळेच मासे जे वाढलेले आहेत, ते पूर्ण आपल्याला मिळू शकतात. आणि मोठ्या जलाशयांमध्ये ही फायदेशीर अशी ही पिंजरा संवर्धन पद्धती आहे. हॅलो? हां, हॅलो सर. हां. सर ॲक्चुअली आता झालेत बरेचसे प्रश्न झालेले आहेत. डॉक्टर शरद सुरनर सर आहेत, त्यांचा एक नाईस लेक्चर. आमचे एक प्रोफेसर आहेत आंबी कॉलेजचे डुमरे सर. त्यांचं पण म्हणणं आहे की खूप महत्त्वाचा विषय आहे. नाईस इन्फॉर्मेशन. किरण भास्कर लांडगे माझे मित्र आहेत. तर सर आज प्रश्न साधारण एवढेच आहेत. सर मी भारतीय शेतकरी ग्रुपच्या वतीने आणि जे शेतकरी आता सहभागी झालेत आणि जे पुढे नंतर हा कार्यक्रम पाहणार आहेत, त्या सर्वांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि यानंतर सुद्धा आपण मत्स्य विषयातील तज्ज्ञ आहात. आपण वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर इथं सेशन्स घेत राहू.
आणि मला प्रतिक्रिया येत राहतील. आपले जे आता ज्यांनी ऐकलेत किंवा नंतर ऐकणार आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया येत राहतील. आणि आज आपण वेळात वेळ काढून त्या ग्रुपवर आलात आणि आपण मार्गदर्शन केलं आपण, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो आपले. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. मी आपले सुद्धा इथे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओके सर.